तो त्यांचा कोठा झालेला आहे राजकीय, आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतलाय अशी माझी माहिती आहे का हो? अशी माझी माहिती आहे. ट्रस्ट होता किंवा एका पार्षदची जागा होती, त्यांनी आनंद दिघे साहेबांना ती वापरायला दिली होती. त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तर तिथे आम्ही का जायचं? आम्ही पुष्पहार अर्पण केल्यावरती आम्हाला आत्ताच केदार दिघेनी मला एक व्हिडिओ दाखवला. शक्तीस्थळावर गेलो. त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो. शक्तीस्थळावर पोहोचेपर्यंत आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडांनी, शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडांनी, ठाणेकरांच्या, तो हार काढून पायदळीत उडवला दिघे साहेबांच्या समोर. तो हार तसाच खाली पायदळीत तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला? माननीय आनंद दिघे साहेबांचा. ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते? दिघे साहेब काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? जर तुम्ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात, म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेत. आनंद दिघे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते. शेवटपर्यंत ते स्वाभिमानाने आणि निष्ठेनं माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर राहिले. त्यांना आम्ही घातलेला हार जर ह्यांचे गुंड लाभार्थी हे दिघे साहेबांचा पवित्र आत्मा, बाळासाहेबांचा आत्मा हे वरून पाहतोय. तुम्ही 100 रेडे कापलेत आणि 100 डुबक्या मारल्या गंगेत, तरी हे पाप धुतलं जाणार नाही. एवढंच मला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या स्पर्शाने अभिषेक केलाय असं त्यांचं म्हणणं आहे की